आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत त्याची मतमोजणी 21 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। तसेच ज्या ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत ते स्ट्रॉंग रूम सुरक्षित असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी व्यक्त केलाय। पत्रकार परिषद आहे त्याच्या पुढे पण आपण कंटिन्युअसली प्रत्येक 1 किंवा 2 महिन्यामध्ये एक पत्रकार परिषद घेऊया। ते महत्त्वाचं आहे कारण आपण आता इलेक्शन आल्यानंतर लगेच इलेक्शन लागले त्याच्यामुळे वर्किंगमध्ये आपल्याला वेळ नसल्यामुळे आधी आम्ही घेतला नाही, परंतु आपण कंटिन्युअसली हे संवाद आपल्याकडनं ठेवूया। आता ॲज फार ॲज आपले इलेक्शन सध्या जे इलेक्शनची कारवाई आपल्याकडे झाली होती याची संक्षिप्ताने मी तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती देतो। आपल्याकडे एकूण 7 नगर परिषद आणि नगरपंचायत म्हणजे रत्नागिरी आणि चिपळूण नगर परिषद आणि बाकी खेड, राजापूर, लांजा नगर देवरुख, गुहागर नगरपंचायत इथे टोटल 101 प्रभाग। याच्यामध्ये आपल्याकडे याच्यापैकी 100 ठिकाणी आपल्याकडे इलेक्शन झालेलं आहे। मतदार संख्या 16,04,68, 200 मतदान केंद्र आणि आपला याचा टक्केवारी जो होता टोटल ते 68.14 हे होता। आता आपला 20 तारखेला 20 डिसेंबरला आपल्याकडे प्रभाग 10 आणि प्रभाग क्रमांक 10 याच्या 2 पार्ट्स आहे, 10 आणि 10B। याच्यामध्ये आपला इलेक्शन आहे, त्यासाठी आपल्याकडे 4 मतदान केंद्र असणार। स्ट्रॉंग रूम व्यवस्था आपल्याकडे सगळीकडे चांगली पद्धतीने करण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी SRP व पोलीस यांच्यामार्फत बंदोबस्त पण देण्यात आलेला आहे। सिक्युरिटी ऑडिट पण करण्यात आलेला आहे। सुरक्षा कक्षामध्ये व बाहेरील बाजूस CCTVची व्यवस्था आहे। सगळीकडे फायर टेंडर्स त्यांची पण व्यवस्था आहे, व्हॅक्यूम क्लीनर बाकी इतर जे काही इलेक्शन कमिशनचे स्टेट इलेक्शन कमिशनचे आपल्याला निर्देश आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही सर्व व्यवस्था केलेली आहे। मतमोजणी दरम्यान त्यानंतरही नागरिकांनी शांतता बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे। आपल्याकडे मतमोजणी आता जे मतमोजणी ज्या ठिकाणी आपलं इलेक्शन झालेलं आहे त्याची मतमोजणी 21 डिसेंबरला सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे। माझं आव्हान आहे आपले सगळे रत्नागिरीकरांना की या मतमोजणीचे वेळी आणि त्याच्यानंतर सगळ्यांना शांततेने आणि सगळं प्रशासनाचा कोऑर्डिनेशन आणि हेल्प करावा। आपल्याकडे रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर, लांजा, देवरुख आणि गुहागर या ठिकाणी आपण मतमोजणीसाठी हॉल्सची व्यवस्था केलेली आहे। याच्यामध्ये नगर परिषद कार्यालयातील रत्नागिरीमध्ये संत गाडगेबाबा सभागृहामध्ये 16 टेबल असणार आणि तिथे आपला प्रभागनिहाय गिनती होणार। चिपळूणमध्ये युनायटेड इंग्लिश स्कूल येथील गुरुदक्षिणा सभागृहामध्ये ही व्यवस्था आहे। खेडमध्ये नगर परिषद कार्यालय सभागृह इथे 5 टेबल आणि 4 फेऱ्याचं आयोजन केलेलं आहे। राजापूरमध्ये नगर परिषद सभागृहामध्ये हे आयोजन करण्यात आलेलं आहे। लांजामध्ये तहसील कार्यालय सभागृह 7 टेबल आणि 3 फेऱ्याचे आयोजन, हे सगळे डिटेल्स मी आपल्याला पण देतो। देवरुखमध्ये नगरपंचायत सभागृह 9 टेबल 2 फेऱ्याचे आयोजन होणार आणि गुहागरमध्ये देगोक्रामा विद्यालयामध्ये आपण इथे पण नियोजन करण्यात आलेलं आहे। हे सगळी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत याचा निकाल पुढे ते प्रसिद्ध करणार त्या ठिकाणचे। त्याच्यानंतर आपण मतमोजणी केंद्राजवळ माध्यम कक्ष पण उभारण्यात येणार आहे। प्रवेशिका दिलेले माध्यम प्रतिनिधींना माध्यम कक्षात प्रवेश वगैरे याची व्यवस्था होणार आहे। आणि याच्यात माझी विनंती आहे आणि आव्हान आहे सगळ्यांना की पोलीस, जिल्हा प्रशासन, निवडणूक यंत्रणा याच्या सर्वांना आपण सहकार करावे। धन्यवाद। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी।
गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।